इकडे कोल्हापूर महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। गाव विरुद्ध शहर असा संघर्ष कोल्हापुरात सुरू आहे। नेमका हा वाद काय आहे आणि गावकऱ्यांच्या विरोधाचं कारण काय आहे, पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। कोल्हापुरात शहर विरुद्ध गाव असा वाद पेटलाय। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी विरोधात अनेक गावं एकवटल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीत आपलं गाव घेऊ नये यासाठी ग्रामस्थांनी जोरदार विरोध प्रदर्शन सुरू केलंय। पुलाची शिरोली इथल्या ग्रामस्थांनी हद्दवाढीला विरोध करण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून घोषणाही दिल्यात, संताप व्यक्त केलाय। कोल्हापूर शहर परवा पाण्यामध्ये डुबलेलं होतं छोटा पाऊस पडल्यानंतर। अशा कोल्हापूरमध्ये आमची जायची अजिबात इच्छा नाही आहे। आमचा सर्व ग्रामपंचायतच्या माध्यमातून आमचं सर्व व्यवस्थित चालू आहे। आम्ही हद्दवाढ ही होऊ देणार नाही, आम्ही हद्दवाढीत जाणार नाही अशी आमची ठाम भूमिका आहे। आमची स्वतंत्र नगरपालिका नगरपालिका मागितलेली असताना यांचा घाट आम्हाला त्यात घेण्याचा का ह्याच्यासाठी आमचा विरोध राहणार। त्यांचा कोल्हापूरचा विकास त्यांना करता आला नाही आणि आमच्या गावात 20 गावं घेऊन त्यांनी काय करणार आहे। आमच्या गावासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारचा अट्टास करू नये। एकीकडे ही आंदोलनं तर दुसरीकडे तब्बल 20 गावांनी मिळून गाव बंद ठेवून आपला विरोध दर्शवलाय। सक्तीनं हद्दवाढ केल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिलाय। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या विरोधात कोल्हापूर शहरालगत असलेल्या 20 गावांनी आज बंद पुकारलेला आहे। मी सध्या कोल्हापुरातल्या उसगाव या गावामध्ये उभा आहे आणि माझ्या मागे एक होर्डिंग देखील आपण पाहताय। ज्या होर्डिंगवरती लिहिण्यात आलेलं आहे हद्दवाढ विरोधी 20 गावं बंद। खरं तर एल्गार ग्राम रक्षणाचा अशा पद्धतीचा उल्लेख देखील या बोर्डवरती करण्यात आलेला आहे। आज 17 जून आणि गाव बंद जे आहे ती हाक देण्यात आलेली आहे। केवळ हे उसगाव नाही तर उसगाव बाजूच्या जवळपास 20 गावांनी देखील हा बंद जो आहे पुकारलेला आहे। आपण बघितलं तर गावामध्ये काही व्यवहार जे आहेत ते बंद आज ठेवण्यात आलेले आहेत। याच गावाप्रमाणे आजूबाजूला अनेक गावं आहेत आणि त्या गावाने देखील आज बंद पुकारलेला आहे। नव्या हद्दवाढीत कोणत्या गावांचा समावेश करण्यात येणार आहे त्यावर एक नजर टाकूयात। कळंबे तर्फे ठाणे, पाचगाव, शिरोली, नागाव, वळिवडे, गांधीनगर, मुडशिंगी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी, नवे बालिंगे, उजगाव, वाडीपीर, आंबेवाडी, वडणगे, शिये, शिंगणापूर, नागदेववाडी, शिरोली MIDC आणि गोकुळ शिरगाव MIDC। ग्रामस्थांबरोबर हद्दवाढ विरोधी कृती समिती देखील आक्रमक झाली आहे। त्यामुळे हा संघर्ष अजूनही वाढतोय। कृती समितीचे अध्यक्ष आणि उसगावचे सरपंच यांच्यासह इतरांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलाय। याच्या अगोदर सुद्धा आम्ही 2 वेळ गावबंद 100% गावबंद ठेवलेले आहेत। कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेले आहेत। म्हणजे सर्वच जिल्ह्यातल्या प्रमुखांना निवेदन दिलेलं आहे। जर काय हद्दवाढ करायचा त्यांचा घात घातलाच तर या ठिकाणी जिल्हा परिषदचे निवडणुका असतील किंवा महापालिकेच्या निवडणुका असतील तर 100% 20च्या 20 गावं आमचे मतदानावर बहिष्कार टाकतील। आता या हद्दवाढीला विरोध का होतोय ते देखील समजून घेऊया। मनपा हद्दीत असणाऱ्या गावांना योग्य सुविधा मिळत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप। हद्दवाढ करून समाविष्ट केलेल्या गावांना काय सुविधा देणार, ग्रामस्थांचा सवाल। ग्रामपंचायतीकडून योग्य त्या सुविधा मिळत असल्याचा ग्रामस्थांचा दावा। मनपाकडून फक्त उत्पन्न वाढवण्यासाठी हद्दवाढ होत असल्याचाही आरोप। हद्दवाढ ग्रामीण जनतेच्या हिताची नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप। हा मुद्दा रखडण्यामागे राजकीय नेत्यांची मानसिकता जबाबदार असल्याचाही आरोप होतोय। आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोल्हापुरातील काही नेत्यांची मिळून बैठक आयोजित केली आहे। त्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। 1972 मध्ये कोल्हापूर नगरपालिकेचं रूपांतर महापालिकेत झालं। 1972 नंतर अद्याप 1 इंच सुद्धा हद्दवाढ झाली नसल्याची माहिती। सध्या स्थितीत कोल्हापूर शहराचं क्षेत्र 66.82 चौरस किलोमीटर। प्रस्तावित हद्दवाढ सामील गावांचं क्षेत्र 122.42 चौरस किलोमीटर। हद्दवाढीनंतर महानगरपालिकेचं क्षेत्र 189.24 चौरस किलोमीटर इतकं होणार। 18 गावांसह 2 MIDCचा कोल्हापूर हद्दीत समावेश करण्याचा प्रस्ताव। महापालिकेने हद्दवाढीसाठी 6 वेळा प्रस्ताव शासनाला पाठवले, परंतु राजकीय विरोधामुळे ते अद्यापही मंजूर झालेले नाहीत। आता कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे यासाठी कोल्हापूर शहरात सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समिती आक्रमक आहे।
तर दुसरीकडे हद्दवाढ विरोधी कृती समिती गावांचा शहरात समावेश होऊ नये यासाठी आक्रमक भूमिका घेत आहेत। या संघर्षात नेमकी हद्दवाढ होणार की नाही याचं घोंगडं भिजतच पडलंय। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।